नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत प्रीमिक्स पासून। चला तर सुरुवात करूया। आजच्या रेसिपीला फार झटपट बनवून तयार होतात। जेव्हा पटकन काहीतरी आपल्याला एखादी स्वीट डिश बनवायची असते तेव्हा आपण या प्रकारे नक्की गुलाबजाम तयार करू शकतो फक्त 5 मिनिटांमध्ये। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। रेसिपी शेवटपर्यंत बघा, कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। येथे आपण गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलेलं आहे MTRचं। हे बघा, सर्व काढून घेऊया आपण ताटामध्ये। एकदम सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहोत। हे खडे फोडून घ्यायचे आहे पिठाचे आणि आपण थोडं थोडं दूध टाकून यामध्ये याचा डो बनवून घेणार आहोत। 1 कप दूध घेतलेला आहे मी येथे। 200 ग्रॅम आपलं प्रीमिक्स आहे। हे जेवढं पाहिजे तेवढंच दूध आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। फारही आपल्याला हे मिश्रण पातळ करायचं नाहीये किंवा फारही आपल्याला घट्ट करायचं नाहीये। थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे दूध आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मऊसूत आपला डो तयार झाला पाहिजे आपला, म्हणजे छान आपले मऊ लुसलुशीत गुलाबजाम तयार होतात। चॅनल मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। व पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आता हे आपला डो बनवून तयार झालेला आहे। याला थोडंसं आपण रेस्ट देऊया 5 ते 10 मिनिटांसाठी आणि तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया साखरेचा। आता येथे आपण 2 वाटे साखर घेणार आहोत। कुठल्याही एका मेजरमेंटने, कपाने किंवा वाटेने आपण मेजर करून घ्यायचे आहे साखर। येथे आपण 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। आपल्याला याचा 1 तारी पाक बनवायचा आहे। फार झटपट बनवून तयार होतो। हे बघा, आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ही वेलची पावडर टाकून घेतलेली आहे थोडीशी। ह्याच्यामुळे आपल्या गुलाबजामुनला फार छान स्वाद व सुगंध येतो। हे बघा, घरामध्ये पटकन आपल्याला एखादी स्वीट डिश बनवायची असेल तर आपण नक्की ही ट्राय करू शकतो। बाहेरून आणायची म्हटलं तर फार आपल्याला ही कॉस्टली जाते, पण घरच्या घरी अशी प्रीमिक्स पासून फार कमीत कमी आपण प्राइस मध्ये हे आपण करू शकतो। आता हे असं मिक्स करत राहायचं आहे। याला उकळी आलेली आपल्याला दिसत असेल, छान अशी चेक करून घ्यायचं आहे। जेव्हा आपल्या हाताला असं चिकट जाणवेल किंवा एक तार येईल तेव्हा आपण हे बंद करायचं आहे गॅस। थोड्याशा 2 ते 3 केसरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहे आपण। आता हा जो डो तयार करून घेतलेला आहे आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। आपल्याला छान असे गोल गोल बनवायचे आहे। हे बघा, आणि आपण पिठाची कन्सिस्टन्सी सुद्धा फारही आपण पातळ केलेली नाहीये, त्याच्यामुळे छान असे मऊ गोल गरगरीत आपले गुलाबजाम तयार होतील। एक एक करून याचे सर्व आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे एका आकाराचे। आपल्याला पाहिजे असेल तर छोटे मोठे कुठल्याही आकारात आपण हे गोळे तयार करून घेऊ शकतो, परंतु पाकात टाकल्यावर हे गुलाबजाम अजूनच फुगतात, डबल होतात। त्यामुळे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आपण येथे। आता हे एक एक करून सर्व आपले गुलाबजामचे गोळे बनून तयार आहे। येथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी। तेलाऐवजी आपण साजूक तूप घेतलं तरीही इथे चालू शकेल। एक एक करून सर्व गुलाबजाम यामध्ये आपण तळण्यासाठी टाकून घेऊया। गुलाबजाम तळत असताना तेल हे आपण मंद आचेवर ठेवायचं आहे, कारण आपण जर तेल जास्त गरम केलं तर गुलाबजाम वरून पटकन लाल होतात व आतून कच्चे राहण्याची शक्यता असते। त्यामुळे याची काळजी घ्यायची आहे तळताना आणि छान असे गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे, म्हणजे आतपर्यंत ते व्यवस्थित असे तळले जातात व कच्चे राहत नाही। हे बघा, छान आपले गुलाबजाम झटपट बनवून तळून तयार झालेले आहे। आता हे एका बाउल मध्ये काढून घेऊया आपण। थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे, नंतर एक एक करून सर्व आपण या पाकामध्ये सोडून घेऊया। 1 ते 1.5 तास याला छान असं मुरायला ठेवायचं आहे, म्हणजे सर्व पाक यामध्ये ॲब्झॉर्ब होतो व छान रसरशीत आपले गुलाबजाम बनवून तयार होतात।
आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा. झटपट आपले गुलाबजाम बनून घरच्या घरी तयार आहे मिनिटामध्ये. नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.